नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन नद्यावरील. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्राची सर्वात लांब नदी जी आहे मित्रांनो, ती गोदावरी नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तो गोदावरी नदीचा जो उगम आहे मित्रांनो, तो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तर कृष्णा नदीचा उगम जो आहे मित्रांनो, तो आहे महाबळेश्वरमध्ये. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, तापी नदीचा उगम कुठे आहे? तर तापी नदीचा उगम जो आहे मित्रांनो, तो सातपुडा पर्वतरांगेत आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, भीमा नदीची प्रमुख उपनदी कोणती? तर भीमा नदीची जी प्रमुख उपनदी आहे मित्रांनो, ती आहे मुळा मोठा नदी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्राची कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर महाराष्ट्रातील जी नदी आहे मित्रांनो पश्चिम वाहिनी, ती आहे सावित्री नदी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, गोदावरी नदीला कोणती नदी मिळते? तर गोदावरी नदीला जी नदी मिळते मित्रांनो, ती मिळते प्रणहिता नदी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, भीमा नदी शेवटी कोणत्या नदीला मिळते? तर भीमा नदी जी शेवटी मिळते मित्रांनो, ती कृष्णा नदीला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 9 आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे जे आहे मित्रांनो, ते गोदावरी नदी खोरे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तो मित्रांनो, वेनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वेनगंगा नदी जी आहे मित्रांनो, ती प्रणहिता नदीची उपनदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पेनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पेनगंगा नदी जी आहे मित्रांनो, ती वर्धा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पूर्णा नदी जी आहे ती आहे गोदावरी नदीची उपनदी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, प्रवरा नदी कोणत्या नदीला मिळते? तर प्रवरा नदी जी मिळते मित्रांनो, ती मिळते गोदावरी नदीला. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, मुळा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मुळा नदी जी आहे मित्रांनो, ती आहे भीमा नदीची उपनदी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, मोठा नदी कोणत्या नदीला मिळते? तर मोठा नदी जी मिळते मित्रांनो, ती मिळते भीमा नदीला मिळते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गिरणा नदी जी आहे मित्रांनो, ती आहे तापी नदीची उपनदी आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणती नदी अरबी समुद्रात मिळते? तर महाराष्ट्रातील जी नदी मिळते अरबी समुद्रात, त्याचं नाव आहे मित्रांनो सावित्री नदी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी जी आहे मित्रांनो, ती आहे कृष्णा नदीची उपनदी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वारणा नदी जी आहे मित्रांनो, ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन आहे मित्रांनो, पंचगंगा नदी कोणत्या नदीला मिळते? तर पंचगंगा नदी जी मिळते मित्रांनो, ती कृष्णा नदीला मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन आहे मित्रांनो, वर्धा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वर्धा नदी जी आहे मित्रांनो, ती आहे प्रणहिता नदीची उपनदी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो मित्रांनो, प्रणहिता नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर प्रणहिता नदी जी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील वैतरणा नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर महाराष्ट्रातील वैतरणा नदी जी मिळते ती मिळते अरबी समुद्राला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो मित्रांनो, जल्हास नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर जल्हास नदी जी मिळते मित्रांनो, ती मिळते अरबी समुद्रात मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील दुधना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर महाराष्ट्रातील दुधना नदी जी आहे मित्रांनो, ती पूर्णा नदीची उपनदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन मित्रांनो,
मंजिरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मंजिरा नदी जी आहे मित्रांनो ती आहे गोदावरी नदीची उपनदी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन आहे मित्रांनो, सिंदफणा नदी कोणत्या नदीला मिळते? तर सिंदफणा नदी जी मिळते मित्रांनो ती गोदावरी नदीला मिळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो मित्रांनो, इंद्रायणी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इंद्रायणी नदी जी आहे मित्रांनो ती भीमा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन आहे मित्रांनो, नीरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर नीरा नदी जी आहे मित्रांनो ती आहे भीमा नदीची उपनदी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सीना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सीना नदी जी आहे मित्रांनो ती आहे भीमा नदीची उपनदी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्व वाहिनी आहे? तर महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नदी जी आहे मित्रांनो ती आहे गोदावरी नदी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतेक नद्या कोणत्या देशाने वाहतात? तर बहुतेक दिशेने वाहतात, तर ते वाहतात पूर्वेकडे वाहतात मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन मित्रांनो, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचा उगम मुख्यतः कुठे होतो? तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचा उगम जो होतो मित्रांनो तो होतो मुख्यतः सह्याद्री पश्चिम वाहिनी नद्यांचा उगम होतो सह्याद्रीमध्ये. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला जर काही PDF आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन लागत असेल तर तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो मित्रांनो, गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे का म्हणतात? तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा का म्हणतात? तर मित्रांनो म्हणतात ती दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे म्हणून म्हणतात. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो मित्रांनो, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर तापी नदी जी वाहते मित्रांनो ती वाहते पश्चिमेकडे वाहते. बी जे आपला राईट आन्सर होईल. 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोणती नदी महाराष्ट्रातून वाहून बंगालच्या उपसागरात मिळते? तर ती नदी मिळते बंगालच्या उपसागरात, ती आहे तिचं नाव आहे गोदावरी नदी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणती नदी गुजरात मार्गे अरबी समुद्रात मिळते? तर महाराष्ट्रातील जी नदी मिळते गुजरात मार्गे तिचं नाव आहे मित्रांनो तापी नदी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन मित्रांनो, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोयना धरण जे आहे मित्रांनो ते आहे कोयना नदीवर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण जे आहे ते गोदावरी नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन येतो, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण जे आहे ते आहे भीमा नदीवर. सी जे आपला राईट आन्सर होईल.